थांबतील ते महाराज कसले. राम राम मंडळी, पैसे की यात्रा सुरू करते. पुढील अवघ्या 2 वर्षात पुण्याजवळचे अनेक महत्वाचे किल्ले आपल्या ताब्यात येऊ लागले होते. पुरंदर, कोंढाणा, चाकण फक्त किल्लेच नाही, सुपे, बारामती, इंद्रपूर ही महत्वाची ठिकाणे महाराजांच्या नियंत्रणात आली होती. जेव्हा महाराजांची ताकद हळूहळू वाढत होती, तेव्हा शत्रू फक्त एका बाजूने नव्हता. एकीकडे आदिलशाही, दुसरीकडे मुघल सत्ता. दोन्ही बाजूने निरखून पाहणाऱ्या साम्राज्याचा प्रचंड ताण होता. उत्तरेत शाहिस्ते खानासारखा बलाढ्य सरदार आणि दक्षिणेत आदिलशाहीचे सुभेदार. अशा वेळी अनेकांना वाटत होतं आता थेट युद्ध होणार. पण महाराजांनी युद्ध निवडलं नाही, तयारी निवडली. तोरणा किल्ल्यावर सापडलेला खजिना महाराजांनी साठवून ठेवला नाही, त्यांनी वापरला पुढील तयारीसाठी. सैनिकांची भरती केली, गुप्तचर यंत्रणा उभी केली, किल्ले, रस्ते, अन्नसाठा आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या सैनिकांना नियमित वेतन. ही फक्त लढाईची तयारी नव्हती, ही होती साम्राज्य उभारणीची पायाभरणी. आणि इथेच दिसतो महाराजांचा एक साधा नियम. पहिलं यश मिळाल्यावर लोक आराम करतात, पण महाराज दुसऱ्या दिवशी काम सुरू. यातून आपण काय शिकतो? पहिलं यश मिळालं की अनेक लोक थांबतात, पण ग्रोथ तिथं थांबत नाही. जिथे यश मिळतं, ग्रोथ तिथे सुरू होते. कन्सिस्टन्सी टिकवली जाते. पहिला ग्राहक मिळाला, छान, पण दुसऱ्या ग्राहकाची तयारी सुरू करा. पहिली सॅलरी हाईक मिळाली, उत्तम, आनंद साजरा करा, पण स्वतःवर काम थांबवू नका. पहिल्या गुंतवणुकीत नफा मिळाला, तो आरामावर खर्च करू नका, तो पुढील नियोजनासाठी वापरा. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, मोमेंटम मोडला तर ग्रोथ मरते. महाराज पुढे जात राहिले कारण त्यांनी कधीच आपला मोमेंटम थांबू दिला नाही. तोरण्यातून मिळालेला खजिना महाराजांनी वैयक्तिक स्वार्थासाठी, सुखासाठी वापरला नाही. तो त्यांनी राज्य विस्तार, किल्ले, व्यवस्था यावर लावला. याचा अर्थ स्पष्ट आहे, आपण कमवलेले पैसे फक्त खर्चासाठी नाही, काही बिझनेस ऍसेट्स, काही इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ आणि काही बिझनेसच्या बाहेरील इन्व्हेस्टमेंटसाठी वापरले पाहिजे. ज्याप्रमाणे महाराज वाढत होते आणि मोठे साम्राज्य दोन्ही बाजूने दबाव टाकत होते, तसंच आपल्या करिअर आणि बिझनेस मध्ये होतं. बिझनेस वाढायला लागतो तेव्हा दबावही वाढतो. कॉम्पिटिशन, कॅश फ्लोचा ताण, टॅक्स, कंप्लायन्सेस, जबाबदाऱ्या, रिस्क आणि लोक इथेच घाई करतात. मोठी इन्व्हेस्टमेंट, चुकीचे निर्णय किंवा तयारीशिवाय एक्सपान्शन. पण महाराजांनी काय केलं? आधी फाउंडेशन मजबूत केलं, आधी व्यवस्था आणि मग विजय. ही शांतता होती वादळ येण्याच्या अगोदरची. आयुष्यात मोठे पैसे, मोठे डील, मोठे रिस्क अचानक येऊन उभे राहतात. त्या क्षणी भावना नाही, नियोजनाने निर्णय घ्यायचे असतात. महाराजांसमोर पण अशीच एक सिच्युएशन अफजल खानाच्या रूपात येणार होती. अफजल खानाचं सीन आणि फिनान्शियल प्लॅनिंगची खरी कसोटी. पैसे की यात्राच्या पुढच्या भागात. धन्यवाद.